हुंडा मृत्यू प्रकरणातील संशयिताशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे 20 वर्षीय बीएच्या विद्यार्थिनीची तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने हत्या केल्याचा आरोप आहे। ही घटना उत्तर प्रदेशातील गोंडा येथे समोर आली। या प्रकरणात मुलीच्या पालकांना अटक करण्यात आली आहे। श्वेता शुक्ला असं मृत तरुणीचं नाव असून ती सोमवारी 10 जून तुलसीरामपुरवा गावात घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली। यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली। श्वेताच्या पालकांनीच तिची हत्या केल्याचं समोर आलं। तिची सावत्र आई राणीने झोपेत असताना तिचे पाय धरले तर वडील राजेश याने चाकूने तिचा गळा चिरला आणि तिची हत्या केली। सावत्र आईने श्वेताला सोडून आपल्या मुलाला आणि मुलीला बाहेर पाठवले। नंतर सोमवारी रात्री या जोडप्याने श्वेताची हत्या केली अशी माहिती गोंडा एसपी विनीत जयस्वाल यांनी दिली। कोणाला संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला राजेशने त्यांच्या पुतण्यांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत पोलिसात तक्रार दाखल केली। तपास सुरू होताच श्वेताचे मामा ब्रिज बिहारी पांडे यांनी राजेश आणि राणी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि दावा केला की हे दोघे मृत तरुणीवर हुंडा मृत्यू प्रकरणाची संशयित शिवमशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होते। हे लग्न जुळवण्यासाठी यांना पैसे मिळाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। जेव्हा पोलिसांनी राजेश आणि राणीची स्वतंत्रपणे चौकशी केली तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला आणि त्यांनी श्वेताला संपवल्याची कबुली दिली। राणी ही राजेशची तिसरी पत्नी आहे। तिच्याकडे 6.20 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे। राजेशची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती। त्यानंतर श्वेताच्या आईचा 2004 मध्ये रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला। एका वर्षानंतर त्याने राणीशी लग्न केलं।